आता बघूयात महत्त्वाच्या टॉप 9. बेस्टे कर्मचारी बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा संप. सेवा ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल. बेस्ट वर्कर्स युनियन आणि श्रमिक युनियनच्या मात्र संपाला विरोध. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय. दादर रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी. टॅक्सी मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा. बस सेवा ठप्प झाल्यानं अनेक प्रवासी पर्यायी वाहतुकीसाठी वळले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले. अमेरिका इराणमधील करारानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुरवठा वाढण्याची शक्यता. ब्रेड क्रूड ऑइलच्या दरामध्ये 0.68% घसरण. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $78.31. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात विक्रमी घसरण. सोन्याच्या दरात ₹4,600 तर चांदीचा दर तब्बल 15,000 घसरला. सोन्याचे दर जीएसटीसह ₹1,48,948 तर चांदीचे दर जीएसटीसह ₹2,38,960. राज्यात टीईटी परीक्षेला येणाऱ्या महिलांना दुपट्टा बुरखा घालण्यावर बंदी. नीट परीक्षेतील गोंधळामुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय. परीक्षार्थींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र सोबत ठेवण्याची अट. राज्यातील शिक्षकांना एआयचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल कंपनीमध्ये सामंजस्य करार झालाय. शालेय शिक्षण मंत्री दादा हुसेनच्या उपस्थितीत हा करार झालाय. त्यांचा सर्व खर्च गुगल करणार आहे. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ऍक्शन मोडवर. झिरवाळांकडून दूध बाजार परिसरात पाहणी. अचानक झालेल्या रेडनं दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले. नागपूरच्या सावनेरमधील डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉरसाठी औद्योगिक क्षेत्र म्हणून अधिसूचना जारी. राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागानं ही अधिसूचना जारी केली. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये ऑनलाईन पासची सक्ती शिथिल. सर्व सामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. तर सध्या पाऊस लांबल्यानं अनेक ठिकाणी पाणी वाहण्याची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात कुठे कुठे काय काय घडतं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. राज्यामध्ये 24 ते 25 जून पासून मान्सून सक्रिय होणार. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. देशभरात सरासरीच्या तुलनेत 41% पावसाची तूट. मान्सूनची रखडलेली वाटचाल 24 जून पासून गतिमान होण्याची शक्यता. तलावांचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष. अल निनोच्या भंडारा जिल्ह्याला मोठा फटका. शेतीचं पाणी रोखलं. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धुळे जिल्ह्यातील पाऊस लांबलेला आहे. लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% जलसाठा. लवकर पाऊस न पडल्यास ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये केवळ 30 दिवस पुरेल इतका पाणी साठा शिल्लक. कोयना धरणामध्ये 8.85 टीएमसी उपयुक्त पाणी साठा शिल्लक. कृष्णा कोयना नदीवरती शेती आणि औद्योगिक कारणांसाठी पाणी उपसा बंदी लागू. लातूरमध्ये पापविनाश तीर्थकुंड आटला. मासे, कासव, जीवजंतूंची तडफड. जीव वाचवण्यासाठी टँकरनं पाणी टाकण्याची मागणी. जवळपास 10 वर्षांनंतर पापविनाश तीर्थकुंड कोरडा पडला. ऐतिहासिक तीर्थकुंडाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होता. जळगावच्या भडगावमध्ये महिंदळे परिसरातील विहिरींनी तळ गाठला. पावसाअभावी कापूस उत्पादक शेतकरी संकटात. विहिरीची पाणी पातळी खालावल्यानं सिंचनावर परिणाम. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची संकट जे आहे ते गडद झालेलं आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राजदेरेवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. अल निनोच्या प्रभावामुळे अजूनही पाऊस नाही. परिणामी विहिरींनी तळ गाठलेले आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे. टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. रत्नागिरी शहरामध्ये 25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबल्यानं पाणी काटकसरीनं वापरण्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यात. रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावाचं पाणी बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामधील साठा चिंताजनक पातळीवर आहे. 31 ऑगस्टपर्यंत काटकसरीनं पाणी वापरण्याचे निर्देश आहेत. पिण्याच्या पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा भर आहे.